आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान 16 सदस्यांची नोंदणी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन 16 सदस्यांची नोंदणी सोमवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली। तर पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। त्यांची नोंदणी देखील पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली। महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत। नूतन सदस्य व त्यांच्या गटनेत्यांची नोंदणी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे करावी लागते। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते व सदस्यांची नोंदणी लांबणीवर पडली होती। पुणे विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रवादीने सोमवारची वेळ घेतली होती। त्यानुसार नूतन सदस्यांची शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी बैठक घेतली। यातून सर्वानुमते जिल्हाध्यक्ष म्हणून पद्माकर जगदाळे यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या नावाची शिफारस प्रदेश राष्ट्रवादीकडे केली होती। सोमवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, माननीय मंत्री मकरंद आबा पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांची चर्चा झाली। या चर्चेमध्ये मैनुद्दीन बागवान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांच्या निवडीची घोषणा झाली। त्यांची नोंदणी नूतन सदस्याची नोंदणी सोमवारी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली। तर सर्व नगरसेवकांच्या सह्यांची प्रत पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नूतन 16 नगरसेवक उपस्थित होते। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।